Hello student, I am lecturer Deepak Ashok Davre from Jagruti Junior College, Gadingas, Department of Physics. Today we study a topic structure of atom and nucleus. Okay, in that topic we already studied different atomic models like a Dalton atomic model, Thomson atomic model, Rutherford atomic model. In a previous lecture we already studied Bohr's atomic model. That model is proposed by scientist Niels Bohr. Okay, in that topic, in that Bohr's atomic model, we study three postulates. The first formula for first postulate is what is the first postulate? The electron is revolving around the nucleus in a circular orbit. म्हणजे जे इलेक्ट्रॉन आहे ते न्यूक्लियसच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतात. बरोबर, त्याच्यासाठी कुठला फोर्स नेसेसरी आहे? सेंट्रिपिटल फोर्स नेसेसरी आहे. आणि तो कोण प्रोव्हाइड करतो? तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा प्रोव्हाइड झालेला आहे. त्यामुळे तो दोन्ही बॅलन्स झालेले आहेत. त्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला बोर्डवर लिहिलेला आहे. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे mv²/r आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा फॉर्म्युला आहे Ze²/4πε/r². ओके, तर आता आपल्याला काय स्टडी करायचं आहे? तर आता आपल्याला बोर्स या सायंटिस्टने दिलेलं रेडियस साठी असणारं रिलेशन, ॲटमच्या रेडियस साठी असणारं रिलेशन जे दिलं ते आपल्याला स्टडी करायचं. त्याचं डेरिवेशन आपण बघणार आहोत. बुक मध्ये काय झालेलं आहे? बुक मध्ये जम्पिंग स्टेप दिले आहे, जे डायरेक्ट रिझल्ट दिले आहे. याचं प्रूफ आपल्याला असं ऑब्झर्व होत नाही. मग आपण डिटेल मध्ये इथं ह्याचं प्रूफ सॉल्व्ह करून बघणार आहोत. ओके, म्हणजे हे रिलेशन म्हणजे तो फॉर्म्युला नेमका कसा आला, त्याच्या मागचं प्रूफ काय ते आता आपण बघणार आहोत. ओके, मी प्रोसिजर फक्त सांगतो तुम्हाला, तुम्ही स्वतः ट्राय करा. जमलं तर ठीक, नाही जमलं तरी मी बोर्डवर सोडून देणारच आहे. ओके, तर काय करायचं? पहिल्यांदा पहिलं पॉसिलेट्स घ्यायचं, त्या पॉसिलेटचा फॉर्म्युला लिहायचा, त्याच्यावरून v² ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची? v². नंतर सेकंड पॉसिलेट घ्यायचं. कुठलं पॉसिलेट घ्यायचं? सेकंड पॉसिलेट. सेकंड पॉसिलेट मध्ये आपल्याला v ची व्हॅल्यू मिळते. पहिल्यांदा व्हॅल्यू कोणाची मिळते? v ची. त्याला परत स्क्वेअरिंग करून घ्यायचं. स्क्वेअरिंग करून घेतल्यावर कुणाची व्हॅल्यू मिळणार? मग v² ची व्हॅल्यू मिळणार. कुणाची व्हॅल्यू मिळणार? v² ची. पहिल्या पॉसिलेट वरनं मिळालेली v² ची व्हॅल्यू आणि दुसऱ्या पॉसिलेट वरनं मिळालेली v² ची व्हॅल्यू, त्या दोन व्हॅल्यू कम्पेअर करायच्या आणि r साठी रिलेशन मिळवायचं. झालं, एवढंच प्रोसिजर आहे, बाकी काही नाही. ओके, तर मग आता आपण डेरिवेशन स्टार्ट करणार आहोत. इकडे लक्ष द्या सगळे. इथे लिहू शकतो आपण अकॉर्डिंग टू द फर्स्ट पॉसिलेट mv²/r = Ze²/4πε/rn². ओके, याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की हे r ह्या r बरोबर काय होत आहे? कॅन्सल होतं. मग राहिलं रिलेशन काय? mv² Ze²/4πε/r. n for nth orbit, radius of nth orbit. Okay, e for mass of electron, n for velocity of electron in nth orbit. म्हणजे सफिक्सला e आणि n दिले. याचा अर्थ काय? n म्हणजे ज्या ऑर्बिट मध्ये तो इलेक्ट्रॉन आहे त्या ऑर्बिटचा नंबर आणि e म्हणजे इलेक्ट्रॉन. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण कुणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची? v² ची. हे मास याला मल्टिप्लाय केले. मास याला काय मल्टिप्लाय केले? इकडे मल्टिप्लाय म्हणजे इकडे आल्यावर ते काय होणार? डिवाइड झाला. So what is the value of v²? Ze²/4πε/rn. आणि हे मास इथं बेस आहे ना, कारण याला मल्टिप्लाय होतं. RHS ला आल्यावर ते कुठे जाणार? डिवाइड झालं. ओके, दिस इज द इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, म्हणजे पहिलं आतापर्यंतची प्रोसिजर सांगतो मी थोडक्यात. पहिलं इक्वेशन, पहिलं पॉसिलेटचं जे इक्वेशन आहे ते आपण घेतलं. पहिल्या पॉसिलेट वरून जो फॉर्म्युला मिळाला तो आपण इथे लिहिलेला आहे. कुठला? mv²/r म्हणजे कुठला? सेंट्रिपिटल फोर्स. तो कुणी बॅलन्स केला? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणून बॅलन्स झालेला आहे. म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा फॉर्म्युला होता Ze²/4πε/r². त्याच्यात एक r कॅन्सल होणार आणि ही टर्म आपल्याला इथे राहणार. हे मास याला मल्टिप्लाय केलेला आहे. इकडे येणार म्हणजे RHS ला आल्यावर कुठे जाणार? ते डिवाइडला जाणार. ओके, आणि ते आपल्याला इक्वेशन मिळालं. इक्वेशन नंबर फर्स्ट आपण त्याला आधी लिहिलं. ओके, आता सेकंड पॉसिलेट काय? सेकंड पॉसिलेट मध्ये काय सांगितलं होतं बाळांनो? की इलेक्ट्रॉन जे न्यूक्लियसच्या भोवती ऑर्बिट मध्ये फिरायला लागलेलं आहे ते ऑर्बिट फिक्स्ड आहे आणि ते सर्टन फिक्स व्हॅल्यूला फिरतात. म्हणजे त्या ऑर्बिटची जी पोझिशन आहे ते सर्टन फिक्स व्हॅल्यूला आहे आणि ते कोणी बॅलन्स केलेलं आहे? अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू दी इंटिग्रल मल्टिपल ऑफ प्लँक कॉन्स्टंट. काय फॉर्म्युला दिला होता? प्रीवियस लेक्चरला मी तो फॉर्म्युला सांगितलेला आहे. प्रीवियस लेक्चरला हा फॉर्म्युला सांगितलेला आहे. कोणता? अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू दी इंटिग्रल मल्टिपल ऑफ प्लँक कॉन्स्टंट. जर तुम्हाला रिकॉल होत नसेल तर तुम्ही प्रीवियस लेक्चर बघू शकता. त्याच्यामध्ये पहिल्या पॉसिलेटचा फॉर्म्युला, दुसऱ्या पॉसिलेटचा फॉर्म्युला
आणि तिसऱ्या पॉस्टुलेटचा फॉर्म्युला पण मी दिलेला आहे, बरोबर ना. तो दुसऱ्या पॉस्टुलेटचा फॉर्म्युला काय होता, तर तो काय होता सांगा, अँग्युलर मोमेंटम. ते लिहितो बघा मी, अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू काय होता, इंटिग्रल म्हणजे nth नंबरचा ऑर्बिट इंटिग्रल मल्टिपल ऑफ प्लँक कॉन्स्टंट. h हा प्लँक कॉन्स्टंट, बरोबर. आता अँग्युलर मोमेंटमची व्हॅल्यू किती असते, अँग्युलर मोमेंटमची मी ते डायरेक्ट लिहितो इरेज करून. अँग्युलर मोमेंटम किती असते बघा, अँग्युलर मोमेंटमची व्हॅल्यू असते mv/r, mass of electron, velocity of electron in nth orbit, radius of orbit. ओके. आता याच्यात आपण इथे इक्वेशन नंबर फर्स्ट ला जर आपण फोकस केलं, याच्यामध्ये कुणाची व्हॅल्यू मिळालेली आपल्याला v². इथे पण आपल्याला v² ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर त्याच्या आपल्याला कुणाची व्हॅल्यू फाइंड आउट करणार, v ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार, ते m आणि r आहे ना, इथे मल्टिप्लाय, इकडे गेल्यावर काय होणार, ते डिवाइड होणार. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी साठी रिलेशन काय आहे ना, n into h अपॉन 2 पाय आणि m आणि r बेस ला येणार, m e r. त्याला इक्वेशन नंबर आपण सेकंड नाव दिला. ओके. आता इथं आपल्याला इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये ऑब्झर्व होईल बाळांनो, की इथं v² ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे आणि इक्वेशन सेकंड मध्ये कुणाची व्हॅल्यू आली, v ची. मग आपण ह्याला स्क्वेअरिंग करून घेऊया, मग ही टर्म आणि टर्म काय होईल, सेम होईल. म्हणून आपण इक्वेशन सेकंड ला काय करायचं, स्क्वेअरिंग करून घ्यायचं, दोन्ही साइडला स्क्वेअरिंग करून घ्यायचं. मग काय म्हणूया आपण, हा इथेच लिहितो मी, स्क्वेअरिंग बोथ साइड. स्क्वेअरिंग बोथ साइडला जर आपण केलं इक्वेशन नंबर सेकंडला, इक्वेशन नंबर सेकंडला जर आपण स्क्वेअरिंग बोथ साइडला केलं तर काय होईल सांगा, v² इज इक्वल टू, ते n ऑर्बिट साठी आपण इथे n लिहू शकतो आपण सबस्टिट्यूट, n² होणार v² n² h². आपण काय येणार बघा, 2 चा स्क्वेअर किती येणार, 4, पाय चा स्क्वेअर पाय², m चा स्क्वेअर m² आणि r चा स्क्वेअर, बरोबर. त्याला इक्वेशन नंबर आपण नाव दिलं, किती नाव दिलं, 3. त्याला इक्वेशन नंबर किती नाव दिलं बघा, आपण 3 नाव दिलं. ओके. आता आपण काय करूया, इक्वेशन नंबर फर्स्ट ची जर आपण LHS बघितली तर काय बघा, इक्वेशन नंबर फर्स्ट ची LHS काय, v² आणि इक्वेशन नंबर थर्ड ची LHS काय बघा, v² आहे, बरोबर ना. ते दोन्ही इक्वेशन आपण कंपेअर करूया, म्हणजे त्याचे RHS कंपेअर करूया, कारण LHS दोघांची सेम आहे. LHS दोघांची काय सेम आहे, LHS दोघांची काय आहे, सेम आहे, म्हणजे RHS आपण कंपेअर करू शकतो, म्हणजे RHS सेम असणार. इथं v² आहे, इथे v² आहे, v² इक्वल टू v². ही बाजू याची सेम आहे, म्हणजे तिची उजवी बाजू इथं काय असणार, म्हणजे RHS काय असणार, सेम असणार. मग कंपेअर करूया, काय असणार मग, z e² अपॉन 4 पाय एप्सिलॉन r n m e. E म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन, rn म्हणजे रेडियस ऑफ nth ऑर्बिट. इथं काय असणार, n² h² हे इथे लिहिले मी, 4 पाय स्क्वेअर m e², काय असणार बघा, r n². ओके. जरा परत चेक करा, ही व्हॅल्यू मी इथे दिली आहे, z² 4 पाय एप्सिलॉन 0 m e आहे, बरोबर. आणि इथं काय आलं, हे टर्म इथे मी लिहून घेतली आहे. आता त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी कॅन्सल होतात बघा. फॉर एक्झाम्पल हे 4 इथं काय होणार बघा, कॅन्सल होणार. इथं एक पाय कॅन्सल होणार, इथं पाय आहे, हे एक पाय आणि इथं पाय² आहे, एक टर्म कॅन्सल होणार, बरोबर ना. अजून काय कॅन्सल होते का बघा, z होणार नाही, e² होणार नाही. ठीक आहे, एवढ्या टर्म कॅन्सल होणार, 4 एक कॅन्सल होणार आणि एक पाय कॅन्सल होणार, त्या पाय² मध्ये एक टर्म कॅन्सल होणार. ओके. हे मास ऑफ इलेक्ट्रॉन कॅन्सल होणार आणि ह्याच्यात इथं 2 स्क्वेअर आहे मास ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे एक कॅन्सल झालं. मग राहिलं काय बघा, z e² अपॉन 4 कॅन्सल झाले, पाय कॅन्सल झाले, एप्सिलॉन एक राहिले, अजून काय राहिले बघा, एक r पण कॅन्सल होणार, एक रेडियसची टर्म पण इथे कॅन्सल होणार. राहिलं काय, 4 कॅन्सल झालं, पाय कॅन्सल झालं, एप्सिलॉन फक्त राहिले, फक्त काय राहिलं, एप्सिलॉन राहिलेला आहे. ओके. इज इक्वल टू काय असणार, n² h², एक पाय शिल्लक आहे, एक m शिल्लक आहे आणि एक r पण शिल्लक आहे. ओके. मग आपल्या आर्टिकलचं नाव काय, आपल्या आर्टिकलचं नाव काय,
रेडियस ऑफ बोर ऑर्बिट. आर्टिकलचं नाव काय आपल्या रेडियस ऑफ बोर ऑर्बिट. म्हणजे बोर सायंटिस्टने दिलेलं रेडियसचं रिलेशन आपल्याला स्टडी करायचं. मग रेडियस साठी मिळालेला आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा. थोडक्यात रेडियस साठी आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा. मग इथे रेडियस कुठे आहे? ते रेडियस इथे आहे बघा. त्या रेडियस साठी आपण फॉर्म्युला अरेंज करूया. मग काय येणार सांगा, हे वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार, हे वरती जाणार, हे खाली येणार आणि हे वरती येणार. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. ओके. आणि r साठी फॉर्म्युला रिअरेंज केला. काय करणार सांगा, r साठी फॉर्म्युला रिअरेंज केला तर rn इज इक्वल टू सफिक्सला n म्हणजे काय रेडियस ऑफ n ऑर्बिट. काय असणार मग सांगा, हे वरती येणार म्हणजे किती असणार एप्सिलॉन h स्क्वेअर. मी फक्त एक्सचेंज करतो, हे पुढे राहिले हे मागे राहिले इनटू n स्क्वेअर अपॉन काय असणार बघा z इथे लिहिल्या t स्क्वेअर खाली येणार. अजून काय येणार सांगा, ते rn वरती आलं, z स्क्वेअर खाली आलंय, पाय इथं असणार, ते me असणार मास ऑफ इलेक्ट्रॉन. हा फॉर्म्युला आहे. This is the relation for radius of boron. This is the relation for the radius of boron. कळलं काय आहे ते रिलेशन सांगा, एप्सिलॉन h स्क्वेअर n स्क्वेअर z e स्क्वेअर पाय m. पाय m मास ऑफ इलेक्ट्रॉन, इथे e काय सांगते बाळांनो, सफिक्स ना e, मास ऑफ. ओके. आता ह्याच्यामध्ये जर आपण लक्ष दिलं बाळांनो तर एक गोष्ट ऑब्झर्व होईल. त्याच्यामध्ये हे n म्हणजे काय, नंबर ऑफ ऑर्बिट. हा ऑर्बिट नंबर जर सोडला बाकी सगळं कॉन्स्टंट आहे. म्हणजे एप्सिलॉन म्हणजे काय, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेसचा कॉन्स्टंट झाला, h म्हणजे काय प्लॅंक कॉन्स्टंट झाला, त्याचा स्क्वेअर पण कॉन्स्टंटच आहे. कॉन्स्टंटचा स्क्वेअर हा कॉन्स्टंटच असतो. z म्हणजे काय एटॉमिक नंबर, हायड्रोजन ॲटमचे एटॉमिक नंबर कॉन्स्टंट आहे, त्या ॲटम साठी असणार आहे, त्याचा एटॉमिक नंबर सेम असणार म्हणजे कॉन्स्टंट असणार. e म्हणजे काय चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन, पाय म्हणजे काय 3.14 आणि m म्हणजे काय मास ऑफ इलेक्ट्रॉन. ह्या सगळ्या फिक्स व्हॅल्यू आहेत, त्या बदलणार नाहीत. मग ह्या सगळ्या कॉन्स्टंट आहेत, फक्त n सोडला, ऑर्बिटचा नंबर सोडला तर सगळं कॉन्स्टंट येते. म्हणजे हे थोडक्यात रिलेशन काय माहिती पडलं, r इज इक्वल टू काय रिलेशन सांगा बघूया, r इज इक्वल टू कॉन्स्टंट इनटू n स्क्वेअर. कॉन्स्टंट इनटू n स्क्वेअर. सो व्हाट इज द रिलेशन, वी गेट रिलेशन लाइक दैट, r n is equal to constant into n square. So we can write this radius is directly proportional to the square of principal quantum number. म्हणजे हे जे रेडियस आहे ते nth ऑर्बिटच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल आहे. मग n म्हणजे काय, नंबर कुणाचा, ऑर्बिटचा नंबर. त्या ऑर्बिटच्या नंबरला आपण काय म्हणू शकतोय, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. काय म्हणायचं, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. सो व्हाट इज द रिलेशन, radius is directly proportional to the square of principal quantum number. This is the relation of radius of Bohr orbit. Bohr orbit चे radius चे रिलेशन हे आहे, किंवा तुम्ही हे देखील लक्षात ठेवू शकता. ओके. बुक मध्ये काय दिलेलं आहे, डायरेक्ट हे रिलेशन दिलेलं आहे. हे कसं आलं, या रिलेशनची प्रोसिजर कशी मिळते, म्हणजे रिलेशन मिळवताना प्रोसिजर कशी होती. पहिलं पॉस्युलेट घ्यायचं, त्या पॉस्युलेट वरून पुन्हाची व्हॅल्यू मिळवली आपण v स्क्वेअर ची, पुन्हाची व्हॅल्यू मिळवली v स्क्वेअर. नंतर कुठला पॉस्युलेटचा फॉर्म्युला घेतला, सेकंड पॉस्युलेटचा फॉर्म्युला घेतला, त्याच्यावर पहिल्यांदा कुणाची व्हॅल्यू मिळवायची v ची, कुणाची व्हॅल्यू मिळवायची v ची, आणि नंतर त्याला स्क्वेअरिंग करून घेतलं, त्याचं काय झालं v स्क्वेअर. मग पहिल्या पॉस्युलेटचं v स्क्वेअर आणि दुसऱ्या पॉस्युलेटवरून आलेली v स्क्वेअर व्हॅल्यू, दोन्ही व्हॅल्यू कंपेअर करायची आणि त्याच्यावर पण कुणाची व्हॅल्यू मिळाली, r साठी रिलेशन, r साठी म्हणजेच रेडियस साठी असणारं रिलेशन मिळतं. इथे फक्त n स्क्वेअर सोडला म्हणजे n ही टर्म सोडली तर बाकी सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट आहेत, सगळ्या गोष्टी काय कॉन्स्टंट. म्हणून इथे काय दिलं, r इज इक्वल टू कॉन्स्टंट इनटू n स्क्वेअर. कॉन्स्टंट आणि इज इक्वल टू केलं तर काय ते प्रोपोर्शनॅलिटी साइन येते, काय ते प्रोपोर्शनल साइन. सो वी कॅन राइट दिस रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर. n म्हणजे काय, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ओके, समजले ना सगळ्यांना. ओके. आता आपल्याला जे नेक्स्ट आर्टिकल घ्यायचं आहे, त्या आर्टिकलचं नाव असणार आहे बाळांनो व्हेलॉसिटी ऑफ रेडियस ऑर्बिट. व्हेलॉसिटी ऑफ रेडियस ऑर्बिट म्हणजे इलेक्ट्रॉन जो रिव्हॉल्व व्हायला लागलेला आहे त्याची व्हेलॉसिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे, त्याची व्हेलॉसिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग हे तुम्हाला होमवर्क असणार किंवा तुम्ही स्वतः एकदा प्रयत्न करून बघा. काय करायचं याच्यामध्ये फक्त एवढंच सांगतो, हे जे रेडियसचा जो हा फॉर्म्युला आलेला आहे, हा जो रेडियसचा फॉर्म्युला आलेला आहे, हा फॉर्म्युला कशात पुट करायचा, हा फॉर्म्युला व्हेलॉसिटीच्या रिलेशन मध्ये पुट केला की आन्सर येते. मी काय सांगतो बघा, प्रतिदा सांगतो, हे तुम्ही स्वतः करून बघायचं आहे, हे तुम्हाला होमवर्क साठी असणार. ओके. आणि हा तरी ह्याचा रिझल्ट मी तुम्हाला सांगतो, हा रिझल्ट मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो, हे तुम्ही स्वतः करून बघावं. ओके. काय करायचं, हे जे रेडियसचा फॉर्म्युला आहे ना, त्याला आपण हवं तर नाव देऊया इक्वेशन नंबर 1.
काय नाव दिलं बघा, इक्वेशन नंबर ए, ते बॉक्स केला बघा, हा फॉर्म्युला, हे रेडियसचा फॉर्म्युला. मग तुम्ही आता पुढचं होमवर्क काय असणार आहे तुम्हाला, फाइंड आउट द रिलेशन फॉर व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन बोर्स ऑर्बिट, असे आर्टिकल आहे. याच्यामध्ये तुम्ही परत हे सोडवायचं, पहिलं पॉस्टुलेट घ्या, v स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळवा, सेकंड पॉस्टुलेट घ्या, v ची व्हॅल्यू मिळवा, त्याचं स्क्वेअरिंग करून घ्या आणि हे सॉल्व करून नंतर कंपेअर करून तुम्हाला कशाची व्हॅल्यू मिळणार, r ची. बरोबर. हे सगळं झाल्यावर आता काय करायचं, हे रेडियसची व्हॅल्यू, या रेडियसची व्हॅल्यू कशामध्ये, आपल्याला रिलेशन कोणतं पाहिजे आहे, व्हेलॉसिटी. रिलेशन कोणतं पाहिजे आहे, व्हेलॉसिटी. मग ही रेडियसची व्हॅल्यू कशामध्ये पुट करावं लागणार, व्हेलॉसिटी मध्ये पुट करावं लागणार. कशामध्ये पुट करायला लागणार, व्हेलॉसिटीच्या रिलेशन. मग चेक करायचं व्हेलॉसिटीचे रिलेशन किती आहे, हे व्हेलॉसिटीचं रिलेशन आहे का, नाही, हे स्क्वेअर ऑफ व्हेलॉसिटीचं रिलेशन आहे. कुणाचं रिलेशन आहे, स्क्वेअर ऑफ व्हेलॉसिटीचं. हे चेक करा, हे कुठलं रिलेशन आहे, स्क्वेअर ऑफ व्हेलॉसिटीचं. मग व्हेलॉसिटीचं रिलेशन कुठे आहे बघा, इथे आहे बरोबर ना, हे व्हेलॉसिटीचं रिलेशन. याच्यामध्ये जर मी ही व्हॅल्यू पुट केली, इथं r मध्ये ही व्हॅल्यू पुट केली, तर मला डायरेक्ट व्हेलॉसिटीचं रिलेशन मिळालं. कळते मी काय सांगितलं ते, कळलं का मी काय सांगितलं ते. म्हणजे आपल्याला काय करायचं बाळांनो, की ही जर व्हॅल्यू आहे, ही जी व्हॅल्यू आहे रेडियसची, ही रेडियसची व्हॅल्यू फक्त इथं पुट करायची व्हेलॉसिटीच्या रिलेशन. म्हणजे त्याच्यामध्ये इक्वेशन नंबर सेकंड मध्ये पुट करायची. काय करायची, इक्वेशन नंबर सेकंड. त्याच्यामध्ये हिंट पण देतो मी, ऐका. ही रेडियस जी टर्म इथं खाली आहे बेसला, आणि इथं बघा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. ही ज्यावेळी व्हॅल्यू मी इथं पुट करणार आहे तेव्हा ती उलटी होणार, कारण हे रेडियस बेसला आहे. हे रेडियस कुठे आहे, बेसला. त्यामुळे ही ज्यावेळी when I put the value of radius to the base here, this value is inverted, ती उलटी होणार. म्हणजे ही व्हॅल्यू ज्यावेळी मी इथे लिहिणार आहे त्यावेळी ती रिव्हर्स होणार, आणि इथं बऱ्याचशाच टर्म एकमेकाला कॅन्सल होणार आहेत आणि आपल्याला व्हेलॉसिटीचं असणारं रिलेशन मिळणार आहे. व्हेलॉसिटीचं असणारं रिलेशन मिळणार. मग काय रिलेशन काय मिळते, इथं तुम्हाला लिहून देऊया आपण. रिलेशन जर तुम्ही सॉल्व केलं तर काय मिळणार, when you put the value of a in equation number second, when you put the value of a in equation number second, you will get the final relation like that, Vn is equal to Z square pi तुम्हाला बाळांनो फक्त एवढंच करायचंय की आपल्याला व्हेलॉसिटीचं रिलेशन पाहिजे आहे ना, कशाचं रिलेशन पाहिजे, व्हेलॉसिटी. मग व्हेलॉसिटीच्या रिलेशन मध्येच ही r ची व्हॅल्यू पुट करायची. स्क्वेअर ऑफ व्हेलॉसिटी मध्ये पुट करायची नाही, स्क्वेअर ऑफ व्हेलॉसिटी मध्ये पुट करायची नाही. म्हणजे इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये पुट करणार का, नाही, कारण ती v स्क्वेअर ची व्हॅल्यू. इक्वेशन नंबर थर्ड मध्ये पुट करणार का, नाही, ती v स्क्वेअर ची व्हॅल्यू. इक्वेशन नंबर सेकंड मध्ये बघा, सेकंड मध्ये ती कुणाची व्हॅल्यू आहे, इक्वेशन नंबर सेकंड कुणाची व्हॅल्यू, v ची. पण ह्याच्यात ही व्हॅल्यू पुट करणार, ह्याच्यातच ही व्हॅल्यू पुट करायची का, कारण आपल्याला रिलेशन कुणाचं पाहिजे आहे, रिलेशन कुणाचं पाहिजे आहे, v चं रिलेशन पाहिजे आहे, व्हेलॉसिटीचं रिलेशन पाहिजे आहे. ही व्हेलॉसिटी आहे, कळलं का, ह्याच्यातच ती व्हॅल्यू पुट करायची. पुट केल्यानंतर काळजी कोणती घ्यायची, ती r ची व्हॅल्यू आहे ती बेसला आहे, बेसला आहे. इथे ज्यावेळी तुम्ही ती व्हॅल्यू पुट करणार असाल तेव्हा ती रिव्हर्स होणार, उलटी होणार का, कारण ती r ही टर्म कुठे आहे, बेसला आहे. ती व्हॅल्यू जेव्हा तुम्ही पुट करणार ती उलटी होणार. त्यामुळे ते बऱ्याचदा ह्याच्या त्याच्या असणाऱ्या टर्म आणि ह्याच्या टर्म कॅन्सल होणार, आणि हे कॅन्सल झाल्यावर आपल्याला फायनल इक्वेशन मिळणार आहे, इथे दिलेलं आहे. ओके, तुम्ही हे स्वतः एकदा ट्राय करून बघा. हा तुमच्यासाठी असणारा होमवर्क आहे. आता ज्यावेळी आपल्याला हे आन्सर येईल त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला ऑब्झर्व होईल, झेड कॉन्स्टंट आहे, ई कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे, एम कॉन्स्टंट आहे. बरोबर ना, हे सगळं कॉन्स्टंट आहे. याच्यामध्ये मग ही गोष्ट कोणती आहे, जर आपण ह्याचा विचार केला तर इथं फक्त n सोडला, n सोडला, एकच मिनिट, सॉरी, ही व्हॅल्यू राहते बघा, ही व्हॅल्यू इथे राहणार आहे कोणती, Z स्क्वेअर 2 एप्सिलॉन h e स्क्वेअर n. काय व्हॅल्यू सांगितली बघा, Z स्क्वेअर 2 एप्सिलॉन h e स्क्वेअर राहणार नाही. सॉरी ना, एक मिनिट, ही व्हॅल्यू जराशी मिस्टेक झाली होती. ही ज्यावेळी आपण ही r ची व्हॅल्यू
याच्यात पुट करणार आहे तर आपल्याला व्हॅल्यू काय मिळणार झेड ई स्क्वेअर 2 एप्सिलॉन एच एन ही व्हॅल्यू मिळणार. इथं जर आपण फोकस केलं तर आपल्याला झेड कॉन्स्टंट आहे, ई कॉन्स्टंट आहे, 2 कॉन्स्टंट आहे, एप्सिलॉन कॉन्स्टंट आहे, एच देखील कॉन्स्टंट आहे. हे सगळं कॉन्स्टंट आहे. फक्त एन सोडला तर सगळं कॉन्स्टंट आहे. म्हणजे जर रिलेशन कसं येणार व्ही एन इज इक्वल टू हे सगळं कॉन्स्टंट आहे. हे एवढं सगळं कॉन्स्टंट आहे म्हणजे काय येणार कॉन्स्टंट एन खाली आहे म्हणजे अपॉन एन. म्हणजे काय म्हणू शकतो व्हेलॉसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी प्रिन्सिपल क्वांटम नंबर. व्हेलॉसिटी प्रिन्सिपल क्वांटम नंबरला कशी आहे म्हणतो इनव्हर्स प्रोपोर्शनल. हे तुम्ही स्वतः ट्राय करायचं. हे एक रिलेशन तुम्ही स्वतः ट्राय करा. ओके म्हणजे तुम्हाला आता होमवर्कला किती रिलेशन असणार आहे दोन सोडवायचे. एक रेडियस ऑफ ऑर्बिट साठी सोडवायचं. त्यासाठी काय करायचं पहिलं पॉस्युलेट घ्यायचं त्याच्यावर व्ही स्क्वेअर ची व्हॅल्यू शोधायची. पहिल्या पॉस्युलेटचा फॉर्म्युला घ्यायचा त्याच्यासाठी व्ही स्क्वेअरच्या त्याच्यावर कुणाची व्हॅल्यू शोधायची व्ही स्क्वेअरची. नंतर दुसऱ्या पॉस्युलेटचा फॉर्म्युला घ्यायचा त्याच्यावर व्ही ची व्हॅल्यू पहिल्यांदा मिळते त्याला काहीतरी इक्वेशन नाव द्यायचं त्याला स्क्वेअरिंग करून घ्यायचं आणि व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू मिळायची. हे पहिली व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू आणि दुसऱ्या व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू कंपेअर करून आपल्याला रेडियस साठी रिलेशन मिळते. हे पहिलं डेरिव्हेशन झालं. हे पहिलं डेरिव्हेशन. दुसरं डेरिव्हेशन हे कुणासाठी होतं पहिलं डेरिव्हेशन रेडियस ऑफ बोर ऑर्बिट. कुणासाठी होतं रेडियस ऑफ बोर ऑर्बिट. कळलं. आता दुसरं डेरिव्हेशन परत एकदा सोडवायचं तिथल्या तिथे ऍडजस्ट करायचं नाही परत सोडवायचं. दुसरं डेरिव्हेशन काय होतं व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन बोर ऑर्बिट. बोर ऑर्बिट मध्ये जो इलेक्ट्रॉन फिरायला लागलेला आहे त्याचं व्हेलॉसिटी किती असणार आहे ते शोधायचं. त्यासाठी परत ही प्रोसिजर रिपीट करायची. परत एकदा लिहायचं सेकंड टाइम लिहायचं. काय करणार परत बोरचं पहिल्या पॉस्युलेटचा फॉर्म्युला लिहिणार त्याच्यावर व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू मिळवणार. दुसऱ्या पॉस्युलेटचा फॉर्म्युला लिहिणार त्याच्यावर व्ही ची व्हॅल्यू मिळवणार त्याला स्क्वेअरिंग करून घेणार व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू मिळणार. दोन्ही कंपेअर करायचे आणि परत आर ची व्हॅल्यू मिळवायची. आणि ती आर ची व्हॅल्यू आपल्याला व्हेलॉसिटी शोधायची म्हणजे व्हेलॉसिटीच्या रिलेशन मध्ये पुट करायची. म्हणजे कुठल्या इक्वेशन नंबर सेकंड मध्ये पुट करायची. ती पुट केल्यानंतर एक लक्षात घ्या की आर ची व्हॅल्यू उलटी होणार आहे का रिव्हर्स होणार आहे का आर हे बेसलाईन म्हणून रिव्हर्स होणार. ओके आणि बऱ्याचशा गोष्टी कॅन्सल होणार आणि हे रिझल्ट आपल्याला काय रिझल्ट होणार झेड ई स्क्वेअर काय राहणार झेड ई स्क्वेअर 2 एप्सिलॉन एच एन. एन सोडला तर बाकी सगळं कॉन्स्टंट असतं. एन सोडला तर बाकी सगळं कॉन्स्टंट आहे त्यामुळे याला मी कॉन्स्टंट लिहितो एन खाली लिहिलं. मग हे कॉन्स्टंट आणि इज इक्वल टू गेलं तर कुठलं साइन येणार मला प्रोपोर्शनॅलिटी. कोणतं साइन येते प्रोपोर्शनल. सो एन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ओके